पद्धतीने बैठक झाली। नेमकं या बैठकीमध्ये काय आढावा घेण्यात आला, काय चर्चा करण्यात आली? आज महायुतीची संपूर्ण महायुतीच्या 15 घटक पक्षांची बैठक आज या इथे संपन्न झाली। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे, शिवसेनेच्या वतीने माननीय नेते खासदार राहुल शेवाळे, माननीय मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ व सर्व 15 घटक पक्ष भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आठवले गट, PRP कवाडे साहेब, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांच्या घरात लग्न असल्यामुळे ती आले नाहीत, पण त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याच्यानंतर विनय कोरे साहेबांचं JSS, महादेव जानकर साहेबांची RSP, बच्चू कडू साहेबांची PJP, रवी राणा साहेबांची स्वाभिमान पार्टी, सदाभाऊ खोतांची रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम मेटे साहेबांची संघटना, सुलेखा कुंभारे ताईंची बहुजन रिपब्लिकन एकता मंच, सचिन खरात साहेबांचा RPI खरात गट व अनिल कांबळे साहेबांची भीमसेना असे सर्व लोक इथे उपस्थित होते। आजच्या बैठकीमध्ये 14 तारखेला राज्यस्तरीय 36 विभागीय जिल्ह्यांमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याला या 15च्या 15 घटक पक्षाच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे किमान 1,500 ते 2,000 लोकांचे मेळावे 36 ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी होणार आहेत। यामध्ये एक समन्वय जिल्हास्तरीय साधण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर जानेवारीच्या एंडपर्यंत पुन्हा एकदा महायुतीची माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासमवेत प्रमुख सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची महायुतीची एक बैठक केली जाईल आणि हे मेळावे जे आहेत हे विधानसभा पातळीपर्यंत आणि बूथ पातळीपर्यंत फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत घेण्याचा आमचा मानस आहे। त्याबाबतीतली चर्चा झाली। सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संपूर्णपणे ताकदीने अब की बार 45 पार आणि माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान करत असताना महाराष्ट्रातून 45पेक्षा जास्त खासदार निवडू देण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने एकत्रित उभे राहू। सर्व बाबतीतली जी काही ताकद लागेल ती सर्व पक्षाचे नेते पुरवतील आणि एकमताने एक दिलाने या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारीला आम्ही जाऊ। अशा पद्धतीतला निर्णय एकमताने एक ठरावाने झाला आणि त्यासाठी मी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचं मनापासून स्वागत करतो। आमचे नेते राहुल शेवाळे, भुजबळ साहेब हे देखील आज माझ्याबरोबर इथे पत्रकार परिषदेत उभे आहेत। बाकी सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी देखील उभे आहेत। त्या सर्वांचा देखील मनापासून आभार मानतो। खरं तर घटक पक्षांची काही नाराजी आहे। घटक पक्ष म्हणतात की ते महायुतीमधले 3 प्रमुख पक्ष जे आहेत ते अनेक घटक पक्षांना डावलतात अशी नाराजी देखील ते खासगीत व्यक्त करताना पाहायला असं आहे की मी आता आपल्या समोर 15च्या 15 पक्षाच्या प्रमुखांची नावं वाचली। हितेंद्र ठाकूर साहेब का येऊ शकले नाहीत ते देखील सांगितलं, कारण त्यांच्या घरात लग्न आहे। अशी कुठलीही नाराजगी कोणामध्येही नाही। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची कुठली ना कुठली कामं असतात, कुठल्या ना कुठल्या अपेक्षा असतात। त्याच्यामध्ये तो पक्ष आणि सरकार म्हणून तो प्रयत्न निश्चितपणे केला जाईल। त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ती देखील बैठक केली जाईल आणि ह्याच माध्यमातून फेब्रुवारी 20 तारखेच्या आधी देखील 6 विभागीय मोठे मेळावे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले जातील आणि आचारसंहिता लागायच्या आधी एक राज्यस्तरीय मोठा मेळावा देखील या राज्यामध्ये घेतला जाईल आणि सर्व घटक पक्षांचा मान सन्मान राखला जाईल हे आपल्या माध्यमातून सांगू। भुजबळ असे म्हणाले की जेवढे शिवसेनेला लोकसभेच्या जागा जातील, जेवढा त्यांचा वाटा असेल तेवढा देखील राष्ट्रवादीचा असेल। या संदर्भात काही आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली का? एकमताने या बाबतीत एक निर्णय झाला की राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या वाट्याच्या बाबतीत या सर्व घटक पक्षांच्या लोकांना एकत्रित घेऊन एक निर्णय करतील आणि तो निर्णय जो असेल हा दिल्लीकडे पाठवला जाईल आणि दिल्लीच्या माध्यमातून ह्या सर्व प्रमुख नेत्यांची पुन्हा एक बैठक होईल आणि त्या पद्धतीतली जागा वाटप केलं जाईल। यामध्ये कोणाचंही दुमत नाही आहे आणि इतर पक्षांप्रमाणे, इतर आघाड्यांप्रमाणे आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे तेवढ्याच जागा पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची ह्या बैठकीमध्ये कुठल्याही वाच्यता झालेली नाही। त्यामुळे आम्ही सर्व एक कुटुंब म्हणून काम करू आणि जे आमचे नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य पण माध्यमांमध्ये जे वक्तव्य येतात ते टाळण्याचा तुमचा नेहमी प्रयत्न असेल का? राजकारणामध्ये काही लोक काही चर्चा करतात, परंतु आजच्या बैठकीमध्ये अशी कुठलीही चर्चा झाली नाही, त्यामुळे मला वाटतं की त्यावर चर्चा करणं योग्य नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।